नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे खराब फाईल्स. म्हणजे भोंदूबाबा गजाने आपल्या चातुर्याने भल्या भल्यांना फसवले, भल्या भल्यांना नादी लावले आणि सध्या आता तो जेलमध्ये आहे. त्या खराब फाईल्स म्हणून म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा चालू आहे आणि एक एक कारणामे बाहेर येत आहेत मोठ्या मोठ्या व्यक्तींचे. अनेक राजकीय नेत्यांचे त्याच्याबरोबर संबंध आहेत, ते देखील आता उजेडात असल्यास होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये म्हणतात की खराब फाईल्स, तशी जगामध्ये फाईल्स गाजली. त्या फाईलला म्हणतात एपस्टीन फाईल्स. तर हा एपस्टीन कोण होता? जेफ्री एपस्टीन हा अमेरिकन नागरिक होता आणि तो या भोंदूबाबासारखाच महाचलाक, महालबाड आणि अत्यंत बिलंदर माणूस होता. त्याने संपूर्ण जगामध्ये महिलांचं शोषण, म्हणजे मुली, तरुण मुली, सुंदर मुली, त्यांना आमिष दाखवून किंवा अपहरण करून वेगवेगळ्या जगातल्या अत्यंत सुंदर मुली तो त्या मुलींचा उपयोग करत असे. मोठ्या मोठ्या राजकारणी असतील, उद्योगपती असतील, मोठे मोठे कलाकार असतील, यांना तो म्हणजे बोलायला वाईट वाटते, परंतु तो मुली पुरवायचा. म्हणजे सेक्स स्कॅन्डल तो मोठ्या प्रमाणात चालवत असे. आणि नंतर मग ते काही गोष्टी उजाडत आल्याच्यानंतर आणि या गोष्टी पोपटा झाल्याच्यानंतर त्याला अटक झाली आणि त्या अटक झाल्याच्यानंतर जेलमध्ये असताना त्याने जेलमध्येच आत्महत्या केली. तेव्हा एपस्टीन फाईल आता सध्या गाजते आणि या घटनेला बरेच वर्ष झालेत, परंतु सध्या त्या माणसाचे नाव संपूर्ण जगभर चर्चिले जात आहे. कारण की त्या माणसाचे राजकारण्यांची, मोठ्या मोठ्या देशातल्या राजकारण्यांशी संबंध होते. तसंच भारतामध्ये प्रचंड अति मोठ्या व्यक्तींबरोबर त्याचे संबंध होते आणि त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा तशा बोलून दाखवले आहे. आणि माननीय प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत सकपाळ यांनी संयुक्तपणे 23 मार्च रोजी नागपूर या ठिकाणी RSS म्हणजे राष्ट्रीय सेवक संघ यांच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा मोठा झाला आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी सवाल केला RSSला, राष्ट्रीय सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना, की भारतामध्ये जे मोठे मोठे दिग्गज नेते आहेत, जे वरिष्ठ पदावर काम करतात, अतिवरिष्ठ पदावर काम करतात, अशा राजकीय नेत्यांना तुम्ही एपस्टीनच्या संदर्भामध्ये काही सवाल करणार आहात का? तर अशा पद्धतीचा मोर्चा घेऊन मोहन भागवतांना प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना सवाल करण्यासाठी नागपूर या ठिकाणी काँग्रेसनी व वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांनी संयुक्त आक्रोश मोर्चा म्हणून नागपूरमध्ये काढला. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सवाल केला की या जेफ्री एपस्टीन यांचे कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांच्या जे सत्ताधारी राजकीय पक्षांचे काय संबंध आहेत आणि त्या संदर्भामध्ये मोहन भागवत यांनी प्रश्नाचे उत्तर द्यावे किंवा मोहन भागवत यांनी या संदर्भामध्ये बोललं पाहिजे, अशा पद्धतीचे मागणी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली. माननीय प्रकाश आंबेडकर हे खरं म्हणजे RSS ही जगातील फार मोठी संस्था आहे, भारतामध्ये फार मोठी संस्था आहे आणि फार मोठं नेटवर्क आहे त्यांचं. आणि तर अशा मोठ्या संघटनेला अंगावर घ्यायची ताकद ही प्रकाश आंबेडकरांमध्ये आहे. सातत्याने प्रकाश आंबेडकर हे RSS या संघटनेला अंगावर घेत असतात, त्यांना सवाल करत असतात. त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सवाल या अगोदर देखील त्यांनी विचारला होता की RSS संघटना अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, या RSS संघटनेचं अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, किंवा अशा अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब हे RSSला सवाल करत असतात. आणि म्हणून या खराब बाबाच्या ज्या आता चर्चा चालू आहेत, म्हणून त्याला खराब फाईल्स म्हटलं जाते. जसं एपस्टीन फाईल्स तसं खराब फाईल्स. आणि या खराब बाबांनी
जो धुमाकूळ घातला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा पर्दाफाश झाल्याच्यानंतर किती लोकांचे त्या खरबाबाचे संबंध आहेत हे दरदोस आता उघड होत आहे. आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर व काँग्रेस यांच्या वतीने नागपूर या ठिकाणी झालेला आक्रोश मोर्चा हा मोर्चा मोठा होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी RSSला काही सवाल केले आहेत आणि RSSनी या सवालांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने उत्तर देतात ही जनता ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर हे सातत्याने RSSच्या संदर्भामध्ये बोलत असतात. विशेषतः अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे RSS ही जे मुख्य त्यांचे ध्येय धोरणं आहेत RSSची, ते RSSचे मुख्य धोरण म्हणजे त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि हा भारत हिंदू आहे. परंतु हा हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही, कारण या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत, सगळे मोठे मोठे धर्म आहेत आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपापला धर्म पाळण्याचा. आणि घटनेमध्ये असं एका धर्माचं सत्ता येऊ शकत नाही आणि म्हणून सर्व धर्म संभाव अशा पद्धतीची भूमिका भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली आहे. परंतु RSS यांचं मुख्य उद्दिष्ट आहे हे राष्ट्र हिंदू बनवायचं आणि म्हणून या संदर्भामध्ये सातत्याने RSSला प्रश्न करणारे माननीय प्रकाश आंबेडकर यांची बाकी हिंमत आहे. कारण एवढ्या बलाढ्य संघटनेला सातत्याने जाब विचारणे, की जी RSS संघटना ही भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे आणि म्हणजे महासत्ता आणि महापुढारी किंवा महागुरू यांच्याही पेक्षा वरिष्ठ संस्था म्हणजे RSS आणि RSSला प्रश्न विचारणे ही काही साधी गोष्ट नाही आणि ते काम बाकी प्रकाश आंबेडकर करतात. कारण प्रकाश आंबेडकर म्हणतात की मी फकीर माणूस आहे, माझ्याकडे काहीच नाही आणि मग मला काही हे लोक जेलमध्ये टाकू शकत नाहीत किंवा त्यांनी मला जेलमध्ये टाकून दाखवावं. तर अशा पद्धतीची हिंमत दाखवणारे माननीय प्रकाश आंबेडकर हे सातत्याने RSSला प्रश्न विचारत असतात. आणि म्हणून नागपूरच्या मोर्चा संदर्भामध्ये आता बाकी चर्चा चालू झाली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे बंधू बाबा हे कशा पद्धतीने लोकांना फसवत आहेत आणि लोक का फसतात, तर या बंधुबाबांच्या आहारी येथील राजकीय पुढे जातात, येथील मोठे अधिकारी जातात. मग त्यामुळे सामान्य जनता देखील गंजलेली पीडित जनता जे समस्याने हैराण झालेली जनता आहे त्यांना असं वाटतं की या महाराजाकडे गेलं, या बाबाकडे गेलं का आपलं बरं होईल, म्हणून हे अशी मंडळी अशा महाराजाकडे जात असतात. परंतु राजकारण्यांनी बाकी अशा बाबापासून अशा महाराजापासून सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.